दिवा शहरातील आपला दवाखाना हा ठाणे महानगरपालिकेमार्फत चालवण्यात येणारा महत्त्वाचा आरोग्य सेवा उपक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला असून या निर्णयामुळे दिव्यातील 5 लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य हक्कावरती गदा आली आहे। याआधीच फिरता दवाखाना बंद करून नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित करण्यात आलं होतं। आता आपला दवाखानाही बंद करून महापालिकेने स्वतः दिलेल्या लिखित आश्वासनांचे उल्लंघन केलं आहे। आरोग्य ही घटना प्रदत्त मूलभूत हक्कांपैकी एक असून राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीवनाचा व आरोग्याचा हक्क अबाधित आहे। तसेच महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम 1949 आणि महाराष्ट्र नगरपालिकेचा कायदा यानुसार महानगरपालिकेवरती नागरिकांना किमान आरोग्य सेवा पुरवण्याची वैधानिक जबाबदारी आहे। दिव्यातील नागरिकांकडून नियमित मालमत्ता कर व स्थानिक कर आकारले जात असून सुद्धा आरोग्य सेवा न पुरवणे हे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आणि नागरिकांच्या हक्काचा भंग आहे। दिव्यातील स्थायी दवाखाना आपला दवाखाना अखंडितपणे सुरू ठेवणे, वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपत्कालीन सुविधा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी आहे। अन्यथा दिव्यातील नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील, असा इशारा शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी दिला आहे।